नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार. आज तुम्हाला आपल्या इयत्ता 12वीतील 2.5 फादर रिटर्निंग होम इज रिटन बाय दिलीप चित्रे ही पोएम शिकवणार आहे. तर चला सुरुवातीला आपण आईस ब्रेकर्सपासून सुरुवात करूया. नंबर 1. डिस्कस विथ युअर पार्टनर the difficulties that you face while commuting to and from the college by public transport. म्हणजे तुम्ही कॉलेजमधून येता जाताना सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांतून प्रवास करताना तुम्हाला येणाऱ्या अडचणींविषयी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करा. या ठिकाणी डिफिकल्टी म्हणजेच आपण प्रॉब्लेम्स किंवा अडचणी म्हणू. कम्युनिटिंग म्हणजे प्रवास करणं, ये-जा करणं असा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता या ठिकाणी उत्तरं रेडीमेड दिलेली आहेत, तर ते आपण बघूयात. ए. पब्लिक ट्रान्सपोर्ट डझंट हॅव अ प्रॉपर शेड्यूल ऑफ अरायवल अँड डिपार्चर. जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे बस, ट्रेन किंवा अजून काही वेगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या गोष्टी आहेत त्यांचं वेळापत्रक हे येण्याचं आणि जाण्याचं प्रॉपर नसतं. बी. बसेस अँड ट्रेन्स आर ऑलवेज क्राऊडेड. बस आणि ट्रेन्समध्ये नेहमीच गर्दी असते. सी. सो मेनी स्टॉप्स इन अ जर्नी ऑफ 1 किलोमीटर. एका किलोमीटरच्या अंतरामध्ये किंवा प्रवासामध्ये भरपूर असे स्टॉप्स असतात की ज्यामुळे आपल्याला डिले होतं किंवा आपल्या ठिकाणी जाण्यास वेळ लागतो किंवा विलंब होतो. डी. डिस्टन्स ऑफ बस स्टॉप इज सो लॉंगर फ्रॉम होम ऑर कॉलेज. कधीकधी घरापासून किंवा कॉलेजपासून बस स्टॉपचं अंतर हे थोडंसं जास्त असतं, ज्यामुळे आपल्याला फार अंतर हे पायीसुद्धा चालवून जावं लागतं. ई. मिसिंग लेक्चर्स ड्यू टू लेट शेड्यूल ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. जर पब्लिक ट्रान्सपोर्ट बस किंवा ट्रेन्स ह्या लेट चालू असेल किंवा त्यांचं शेड्यूल लेट असेल तर नक्कीच आपले कधीकधी कॉलेज करत असताना किंवा स्कूलला जात असताना आपले लेक्चर्स मिस होतात. एफ. नो कॉपरेशन फ्रॉम पॅसेंजर्स ड्युरिंग ट्रॅव्हल. प्रवास करत असताना आपल्याबरोबर प्रवास करणारे दुसरे पॅसेंजर्स आहे त्यांची कॉपरेशन आपल्याबरोबर नसते. मीन्स सीट बसायला भेटत नाही किंवा कधीकधी नीट उभं राहून देत नाहीत वगैरे वगैरे. जी. बिहेवियर ऑफ द कंडक्टर ऑर टी-सी. पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असताना कधीकधी कंडक्टर किंवा तिकीट कलेक्टर जे आहेत यांची वर्तणूक किंवा बिहेवियर हे आपल्याबरोबर चांगलं नसतं. ह्या डिफिकल्टीज आपल्याला प्रवास करताना येत असतात. नंबर 2. द सिमिलर प्रॉब्लेम्स आर फेस्ड बाय द अदर कम्युटर्स ऑन द वे टू देअर वर्कप्लेस. इमॅजिन देअर प्लाइट अँड सजेस्ट 3 सोल्युशन्स. आता या ठिकाणी मी जास्त सोल्युशन्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ते जास्त लक्षात यावे किंवा किमान त्याच्यातून 3 आपल्याला लिहिता यावेत परीक्षेला जर विचारलं. त्या अनुषंगाने ते लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी अर्थ समजून घेऊया. काय होतो की इतर प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाताना अशाच प्रकारच्या काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर इमॅजिन देअर प्लाइट अँड सजेस्ट. इमॅजिन देअर प्लाइट म्हणजे काय? त्यांची होणारी दुरावस्था किंवा दैन्यावस्था, त्यांना होणारा जो त्रास आहे त्याची कल्पना करा, इमॅजिन करा. अँड सजेस्ट 3 सोल्युशन्स. आणि 3 जे काही उपाय आहेत ते आपण त्या ठिकाणी सुचवायचे आहेत. गिविंग देम युअर प्लेस टू सिट. प्रवास करत असताना जर जे प्रवासी आहेत जर त्यांना त्रास होत असेल येता जाताना तर त्यांना आपण सीट द्यावी. प्रॉपर शेड्यूल ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. की त्या ठिकाणी प्रॉपर शेड्यूल जो आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचा तो चांगला असायला हवा. वी शूड अरेंज स्पेशल बस फॉर एल्डर्स अँड डिसेबल पीपल. जर काही लोक वयस्कर असतील, एल्डर्स असतील किंवा हँडिकॅप असतील, डिसेबल असतील तर त्यांना आपण स्पेशल बसची उपाययोजना किंवा अरेंजमेंट करावी. स्ट्रिक्टली फॉलो द रूल्स ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे त्याचे रूल्स आपण प्रॉपरली फॉलोअप केले पाहिजेत जेणेकरून कोणत्याही पॅसेंजरला किंवा कोणालाही त्रास होणार नाही. ऑनलाईन तिकीट्स शुड बी बुक्ड फॉर अवॉइडिंग क्राऊड ॲट द बस स्टॉप अँड रेल्वे स्टेशन. जर ऑनलाईन तिकीट्सची सुविधा निर्माण झाली किंवा फॅसिलिटी जर मिळाल्या किंवा बुक केल्या आपण म्हणजे रिझर्वेशन केलं ऑनलाईन
तर स्टेशनला किंवा बस स्टॉपवर होणारी जी गर्दी आहे ती आपल्याला अवॉइड म्हणजे टाळता येईल. ऑफर लिफ्ट टू दोज ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन. जर काही लोक प्रवास करत असताना जर त्यांना कुठे जायचं असेल किंवा कुठे पोहोचायचं असेल तर नक्कीच त्यांना आपण आपल्या गाडीमध्ये किंवा आपण आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये लिफ्ट म्हणजे त्यांना जागा दिली पाहिजे. हेल्प देम टू कॅरी देअर लगेज. जर त्यांच्याकडे जास्त सामान असेल म्हणजे वयस्कर एल्डर पीपल असतील किंवा डिसेबल म्हणजे हँडिकॅप लोक असतील पीपल असतील आणि त्यांच्याकडे सामान असेल तर नक्कीच त्यांना आपण त्यांचं लगेज म्हणजे सामान उचलायला काय केली पाहिजे किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचवायला मदत केली पाहिजे. नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता या ठिकाणी 2 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये सांगितलंय द वे यू एल्डर्स टेक केअर ऑफ, म्हणजे आपण कशा पद्धतीने जे आपले वयस्कर घरातली माणसं आहेत आजी आजोबा किंवा अजून कोणी त्यांची कशी काळजी घेतो. आणि सेक्शन बीमध्ये द वे यू एल्डर्स टेक केअर ऑफ यू, आपण कोणत्या पद्धतीने आपल्या वयस्कर किंवा एल्डर जे घरातली मोठी माणसं आहेत त्यांची कशी काळजी घ्यावी. आता या ठिकाणी मी पहिला ए कॉलम कंप्लीट करतो आणि मग आपण पुढे जाऊया. ए, द वे यू एल्डर्स टेक केअर ऑफ अस, की कशा पद्धतीने जे आपल्या घरातील वयस्कर माणसं आहेत ही आपली काळजी घेतात ॲज अ चिल्ड्रन म्हणून, ॲज अ चाइल्ड म्हणून. तर आपण ते समजून घेऊया. त्या ठिकाणी थोडंसं माझं मिनिंग चुकलं ते समजून घ्या तुम्ही. ह्या कॉलमचा असा अर्थ होतो की आपली काळजी आपली मोठी लोकं कशी घेतात. नंबर 1, लव अँड प्रोटेक्ट अस, आपल्यावर खूप प्रेम करतात आणि आपलं प्रोटेक्ट म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन देतात, संरक्षण करतात. नंबर 2, सपोर्ट एज्युकेट अँड गाईड अस अंटिल वी बिकम सेल्फ रिलायंट अँड इंडिपेंडंट. म्हणजेच ते आपल्याला सपोर्ट करतात प्रत्येक आपल्या निर्णयांमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये. एज्युकेट, आपल्याला शिक्षण देतात. अँड गाईड अस, आपल्याला मार्गदर्शन करतात. जोपर्यंत अंटिल वी बिकम अ सेल्फ रिलायंट, जोपर्यंत आपण स्वावलंबी बनत नाहीत किंवा आपण आपल्या पायावर उभं राहत नाही. अँड इंडिपेंडंट, जोपर्यंत आपण म्हणजे आपण स्वतंत्र स्वतःचं काही निर्माण करत नाहीत. नंबर 3, गिव्ह अस विच वी लाईक ॲज अ मनी अँड चॉकलेट्स, आपल्याला जे जे काही आवडतं ते जसं पैसे, जसं चॉकलेट्स वगैरे वगैरे ते सर्व काही आपल्याला गिव्ह म्हणजे प्रोव्हाइड करतात, देतात. नंबर 4, टेल अस स्टोरीज ऑफ किंग अँड क्वीन्स, ते आपल्याला लहान असताना किंग आणि क्वीन्सच्या स्टोरीज सांगतात. नंबर 5, इंट्रोड्यूस अस विथ अवर हिस्ट्री अँड कल्चर, ते आपल्याला इतिहास आणि आपलं असलेली जी काही संस्कृती आहे याच्याविषयी आपल्याला माहिती करून देतात, इंट्रोड्यूस करून देतात. सेक्शन बी, द वे यू एल्डर्स टेक केअर ऑफ अस, की आपण कशा पद्धतीने त्यांना आपण मदत केली पाहिजे. आपल्या घरातील असणाऱ्या जी मोठी लोकं आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मदत करायला हवी. नंबर 1, हेल्प देम इन अ डेली कोर्स, ते दररोज जी काही त्यांची कामं असतात त्याच्यामध्ये आपण त्यांना मदत केली पाहिजे. नंबर 2, हेल्प देम टू कॅरी देअर बॅग्स, जर त्यांच्याकडे बॅग्स असतील, त्यांच्याकडे काही वजन असेल तर नक्कीच आपण ते त्यांना उचलून किंवा त्यांचं त्या ठिकाणी पोच केलं पाहिजे. नंबर 3, टेकिंग केअर ऑफ हेल्थ इफ नेसेसरी व्हिजिट टू डॉक्टर, आपण त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि जर इफ नेसेसरी, जर तिथे काही गरज असेल जास्त तर आपण त्यांना डॉक्टरकडे सुद्धा नेलं पाहिजे. नंबर 4, स्पेंड क्वालिटी टाईम विथ देम विथ फन अँड एन्जॉय, त्यांच्याबरोबर आपण एक महत्त्वपूर्ण असा वेळ आपण त्यांच्याबरोबर राहिलो पाहिजे. त्यांच्याबरोबर मजा मस्ती किंवा म्हणजे त्यांना आनंद देता येईल अशी काही क्वालिटी टाईम आपण त्यांच्याबरोबर स्पेंड केला पाहिजे. नंबर 5, इंट्रोड्यूस देम विथ न्यू सायन्स अँड टेक्नॉलॉजीज सच एज TV अँड सेलफोन्स, जर आपली लोकं थोडी वयाने जास्त असतील, जुनी असतील तर नक्कीच त्यांना आपण नवीन जे काही सायन्स टेक्नॉलॉजीज आहेत त्याची आपण ओळख करून दिली पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं TV असेल, LED असेल, सेलफोन्स असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, याची माहिती आपण त्यांना करून दिली पाहिजे. नेक्स्ट, नंबर 4, राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोविंग. आता या ठिकाणी त्यांनी 2 ऑप्शन दिलेत, फॅमिली अँड स्कूल ऑर कॉलेज. आता या ठिकाणी आपण फॅमिलीचा जो टेबल आहे तो पूर्ण करूया की आपल्या ड्युटीज काय आहे ॲज अ चिल्ड्रन म्हणून आणि नंतर ॲज अ स्टुडंट म्हणून आपले काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हे मी
त्या ठिकाणी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ठीक आहे, पॅरेंट्स शी आपण कोणत्या पद्धतीने आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज फॉलोअप केल्या पाहिजेत ते दिलेलं आहे. फर्स्ट, गिव्ह रिस्पेक्ट. आपण पॅरेंट्सला रिस्पेक्ट दिली पाहिजे. ओबे देअर ऑर्डर्स. त्यांनी दिलेली जी काही आज्ञा असेल ती आपण पाळली पाहिजे. शेअर एव्हरीथिंग. जे काही आपल्या मनामध्ये असेल, जे आपल्या आयुष्यात चालू असेल, त्या प्रत्येक गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजेत. लिसन टू देम. त्यांचं नेहमी ऐकलं पाहिजे. अवेअर रिस्पॉन्सिबिलिटीज. आपल्या असणाऱ्या जबाबदारींची आपल्याला जाणीव असली पाहिजे. हेल्प इन अ वर्क अँड रिड्यूस एक्सपेन्सेस. त्यांच्या कामांमध्ये आपण त्यांना मदत केली पाहिजे. अँड रिड्यूस एक्सपेन्सेस. कमीत कमी खर्च आपण त्या घरातील चाइल्ड म्हणून केला पाहिजे. नेक्स्ट, सिबलिंग. आता सिबलिंग म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो आपले फ्रेंड्स असू शकतात, किंवा आपले क्लासमेट असू शकतात, किंवा आपल्या वयातील असणारी काही आपले फ्रेंड्स जो सर्कल असतो तो. बी आयडियल पर्सन फॉर यंगर्स. जे तरुण आहेत त्यांच्यासाठी नेहमीच आपण एक आदर्श व्यक्ती म्हणून राहिलं पाहिजे. बी लवली अँड फ्रेंडली. नेहमी प्रेमाने आणि मैत्रीपूर्ण आपला स्वभाव असला पाहिजे. केअरिंग अँड शेअरिंग. आपण नेहमीच त्यांची काळजी केली पाहिजे. अँड शेअरिंग म्हणजे आपले काही विचार असतील, आपल्या काही पुढच्या आयुष्यातील योजना असतील, फ्युचर प्लॅन्स असतील, आपण शेअर केल्या पाहिजेत. गाईड अँड सपोर्ट देम इन अ प्रॉब्लेम्स. जर ते कधी प्रॉब्लेम्समध्ये असतील तर आपण त्यांना गाईड केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. सपोर्ट, त्यांना आपण नेहमीच हेल्प केली पाहिजे. नेक्स्ट, ग्रँड पॅरेंट्स. आपले जे ग्रँड पॅरेंट्स आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने त्यांच्याशी आपण वागलं पाहिजे, कशा आपल्या ड्युटीज फॉलोअप केल्या पाहिजेत हे आपण आता बघूया. गिव्ह रिस्पेक्ट. त्यांना आदर दिला पाहिजे. टेक केअर ऑफ हेल्थ. त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. ओबे देअर ऑर्डर्स. त्यांनी दिलेले काही सूचना असतील, आज्ञा असतील, त्या आपण पाळल्या पाहिजेत. गिव्ह देम व्हॉट एव्हर दे लाईक. त्यांना जे काही आवडेल, जे काही चांगलं वाटेल ते आपण त्यांना दिलं पाहिजे, प्रोव्हाइड केलं पाहिजे. शुड स्पेंड क्वालिटी अँड फन टाईम. त्यांच्याबरोबर एक चांगला असा वेळ आपण त्यांच्याबरोबर घालवला पाहिजे. अँड फन टाईम. त्यांच्याशी मजा मस्ती केली पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे काही ओल्ड एज आहे त्याच्याविषयी ते जास्त विचार करणार नाहीत. हेल्प देम टू रीड अँड वॉक. त्यांना वाचण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. अँड वॉक. जर ते कुठे चालायला निघाले असतील, चालत असतील, तर आपण त्यांना सपोर्ट करून त्या ठिकाणी त्यांना मदत केली पाहिजे. ऑलवेज टेक ॲडवाईस. नेहमीच वेनेवर देर इज अ नीड ऑफ ॲडवाईस अँड सजेशन्स, तर त्या ठिकाणी आपण त्यांचे सल्ले घेतले पाहिजेत. रिस्पेक्ट अँड लर्न देअर थॉट्स अँड व्हॅल्यूज. त्यांचे असलेले जे काही विचार आहेत, त्यांचे असलेले जे व्हॅल्यूज आहेत, नैतिक जे काही त्यांचे विचार आहेत, मूल्य आहेत, त्यांचा नेहमीच आपण आदर केला पाहिजे आणि आपण ते शिकलंसुद्धा पाहिजे. आता नेक्स्ट आहे सेकंड, स्कूल अँड कॉलेज. की आपल्या ड्युटीज किंवा आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. व्हॉट आर अवर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स अवर स्कूल अँड कॉलेज. तर ह्या ठिकाणी आपण सुरुवात करूया की स्कूल अँड कॉलेजमध्ये आपला पहिला संपर्क येतो तो म्हणजे आपल्या टीचर्स, आदरणीय टीचर्स लोकांशी. तर आपलं कसं वागलं पाहिजे तर बघूया. गिव्ह रिस्पेक्ट. नेहमी त्यांना आदर दिला पाहिजे. ओबे देअर ऑर्डर्स. नेहमी आपण त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. लिसन टू देम. ते आपले टीचर्स आहेत, आपण त्यांचं नेहमी ऐकलं पाहिजे. बी पोलाईट. नेहमी नम्र राहायचं. ग्रेटफुल. त्यांनी दिलेलं जे काही आपल्याला शिक्षण आहे, एज्युकेशन आहे, जे चांगले विचार आहेत त्याच्याविषयी नेहमीच आपण काय राहायचं, त्यांचं ऋणी राहायचं. टच विथ टीचर्स आफ्टर स्कूल ऑर कॉलेज डेज. जेव्हाही तुमचं शाळा किंवा कॉलेज हे संपेल, तुमचं म्हणजे त्या ठिकाणचं एज्युकेशन पूर्णत्वास येईल, त्यानंतरही तुम्ही त्यांच्याशी टचमध्ये राहिलं पाहिजे. फॉर गायडन्स अँड प्रोग्रेस. तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि तुमच्या प्रगतीविषयी सांगण्यासाठी त्यांना नेहमीच त्यांच्याशी संपर्कात राहिलं पाहिजे. ग्रीट देम ऑन अ स्पेशल डेज लाईक टीचर्स डे, ऑन देअर बर्थडेज. जेव्हा काही स्पेशल डेज असतील, त्यांचे बर्थडे असतील, टीचर्स डे असतील, त्यावेळेस नक्कीच त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. नेक्स्ट, क्लासमेट्स. की आता आपल्या वर्गामध्ये क्लासमेट्स असतात, आपले फ्रेंड्स असतात, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे, बिहेव केलं पाहिजे. सो वी विल सी नाऊ. बी पोलाईट अँड हेल्पफुल. नेहमीच आपल्या मित्रांशी, आपल्या मित्रमैत्रिणींशी आपण पोलाईट, नम्र राहिलं पाहिजे. हेल्पफुल. नेहमीच आपण त्यांना मदत केली पाहिजे. सपोर्ट देम. त्यांना सपोर्ट केला पाहिजे. बी लवली फ्रेंडली. नेहमीच त्यांच्याशी प्रेमाने आणि मैत्रीपूर्ण आपला
आपला स्वभाव असला पाहिजे. शेअर नॉलेज, आपल्याकडे असलेलं ज्ञान आपण नेहमीच त्यांच्याशी शेअर केलं पाहिजे. डोंट असोशिएट विथ देअर बॅड हॅबिट्स, त्यांच्या ज्या काही वाईट सवयी आहेत त्याच्याशी आपण कधीच काय व्हायचं नाही, सहमत व्हायचं नाही, किंवा त्या कधीच आपण ॲक्सेप्ट करायच्या नाहीत. बी कॉपरेटिव्ह अँड वर्क ॲज अ गुड टीम मेंबर, नेहमीच सर्वांशी कॉपरेटिव्ह राहायचं, नेहमीच संगनमताने राहायचं, जेणेकरून एक चांगलं काम, एक टीम मेंबर म्हणून आपल्याला चांगलं काम करता आलं पाहिजे. आता आपण दिलीप चित्रे यांचे इंट्रोडक्शन, किंवा त्याला आपण ऑटोबायोग्राफी किंवा बायोग्राफी असंही म्हणतो, आपण ती थोडक्यात समजून घेऊया. तर चला विद्यार्थ्यांनो, मी सुरुवात करतोय पोएट यांच्या इंट्रोडक्शनपासून. दिलीप चित्रे वॉज बॉर्न इन 1938 अँड डायड इन 2009. दिलीप चित्रे यांचा जन्म हा 1938मध्ये झाला आणि 2009मध्ये ते निधन पावले. ही वॉज अ सेलिब्रेटेड बायलिंग्वल पोएट अँड ट्रान्सलेटर विथ अ रिमार्केबल वर्क इन मराठी अँड इंग्लिश. आता या ठिकाणी अर्थ बघा काय होतो, की दिलीप चित्रे हे बायलिंग्वल पोएट होते, म्हणजे द्विभाषिक होते, म्हणजे ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये त्यांचं प्रभुत्व होतं आणि ते दोन्ही भाषांमध्ये कविता लिहित होते. अँड ट्रान्सलेटर विथ रिमार्केबल वर्क इन मराठी अँड इंग्लिश, आणि त्यांनी मराठी आणि इंग्लिशमधील उल्लेखनीय असे महत्त्वपूर्ण खूप असे लिखाण हे भाषांतरित केले आहे. म्हणजे काही लिखाण मराठीतून इंग्लिशमध्ये आणि काही लिखाण इंग्लिशमधून मराठीमध्ये त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे. हिज वर्सटाईल क्रिएटिव्हिटी एक्सटेंड्स टू पेंटिंग, फिल्म मेकिंग अँड हिज नोटेबल कॉन्ट्रीब्युशन ॲज अ मॅगझिन कॉलमनिस्ट. ते एक अष्टपैलू असे कवी होते, एक ऑलराऊंडर होते. वर्सटाईल म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो अष्टपैलू किंवा ऑलराऊंडर. ते पेंटिंगमध्ये, फिल्म मेकिंगमध्ये त्यांनी खूप असं काम केलं होतं, किंवा ते एक त्या ठिकाणी एक वर्सटाईल असे पर्सन होते, त्यांचं अष्टपैलू असं त्यांचं कौशल्य होते. तसेच ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे मॅगझिन कॉलमनिस्टमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं होतं. ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकादमी अवॉर्ड बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क सेज तुका, पॉप्युलर अभंगाज, स्पिरिच्युअल पोएम्स बाय संत तुकाराम. त्यांना पोएट्री आणि त्यांचे असलेले वेल नोन म्हणजेच फेमस जे प्रसिद्ध असे काही त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं होतं, भाषांतर केलेलं होतं, ते सेज तुका म्हणजे मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतर केलेलं सेज तुका ह्या संत तुकारामांच्या अभंगातील आध्यात्मिक कवितेसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड हा त्यांना आपल्या म्हणजे इंडियन लिटरेचरसाठी दिला गेलेला होता. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सन्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. दिलीप चित्रे यांनी वयाच्या 16व्या वर्षीच संतांनी केलेले जे काही साहित्य लिखाण होते त्यांचं ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतर सुरू केलं होतं. म्हणजे आपण समजू शकतो की वयाच्या 16व्या वर्षापासून दिलीप चित्रे यांनी त्यांच्या लिखाणाला सुरुवात केली होती, की मोस्ट ऑफ वर्क ते ट्रान्सलेट करत होते. एक्साईल, ॲलिनेशन, डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क. म्हणजेच हद्दपारी, परकेपणा, एकटेपणा किंवा एकांतवास आणि मृत्यू हे त्यांच्या लिखाणांचे महत्त्वाचे विषय होते. म्हणजे त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे, कविता लिहिलेल्या आहेत वगैरे, यामध्ये एक्साईल, ॲलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ ह्या त्यांच्या महत्त्वाच्या थीम्स होत्या, की ते ह्या विषयावर जास्त लिखाण करत होते. नेक्स्ट पॅराग्राफ. धिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ही कविता ट्रॅव्हलिंग इन अ केज या कविता संग्रहातून घेतलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ सबर्बन कम्युटर. यामध्ये त्यांनी सबर्बन कम्युटर म्हणजेच उपनगरीय प्रवासी. आता सबर्बन कम्युटर म्हणजे कोण नक्की? शहराच्या बाहेर राहणारे पण कामासाठी किंवा रोजगारासाठी दररोज मुख्य शहरात ये जा करणारी लोक. आता फॉर एक्झाम्पल बोईसर, पालघर, डहाणू, उमरोळी ह्या भागातील काही असे
जे लोक आहेत किंवा काही एम्प्लॉयर्स आहेत जे दररोज सकाळी मुंबईला जॉबला जातात आणि ते परत येतात, त्यांना आपण काय म्हणू शकतो, सबर्बन कम्युटर्स. या ठिकाणी ती लाईन मी परत रिपीट करतो. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ सबर्बन कम्युटर. म्हणजेच की जी सबर्बन कम्युटर, जे प्रवासी आहेत, जे कामासाठी किंवा रोजगारासाठी किंवा एज्युकेशनसाठी ये जा करतात, त्यांना सबर्बन कम्युटर या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यांचं चित्र ह्या कवितेमध्ये किंवा त्यांची असणारी जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली, कवीने या कवितेमध्ये सांगण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इट डिपिक्ट्स हिज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. या कवितेमध्ये म्हणजे पोएममध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचे डेली रुटीन हे किती कंटाळवाणे, नीरस, थकवणारे आणि तितकंच दयनीय असतं, हे त्यांनी या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. या ठिकाणी डलचा अर्थ काय होतो, कंटाळवाणा. त्याच्यानंतर मोनोटोनसचा अर्थ होतो सेम तेच, पण त्या ठिकाणी आपण म्हणू नीरस. एक्झॉस्टिंग म्हणजे पूर्ण काम करून थकून येणारी लोक. आणि इक्वली पिटिएबल म्हणजे एकदम दयनीय अवस्था, म्हणजे दररोज ही जी काम करणारी लोक आहेत, यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणत्या अडचणी येतात किंवा कशा पद्धतीने ते त्यांचं आयुष्य हलाखीचं जगतात, हे या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इट डिस्क्राईब्स अ फोर्स्ड ॲलिनेशन ॲट होम. ॲलिनेशन म्हणजे काय, एकाकीपणा, एकटेपणा किंवा एकटं राहणं. आपण लाईनचा अर्थ समजून घेऊया. इट डिस्क्राईब्स अ फोर्स्ड ॲलिनेशन ॲट होम. घरामध्येच जबरदस्तीनं एकटे राहणं किंवा वेगळं राहणं, म्हणजे कुटुंब सदस्यांपासून जे आपल्याला तसं भाग पाडतं. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. की जे आपल्याला शिळे अन्न किंवा कोणाशी जास्त न बोलणं, याचं सुंदर असं वर्णन कवीने या कवितेत केलेले आहे. म्हणजे या कवितेमध्ये पोएटचे जे फादर आहेत, ते कसे एकटे राहतात, कसे कोणाशीही न बोलता किंवा कोणाशी जास्त चर्चा न करता घरी आल्यानंतर शिळी चपाती खातात आणि काही कोणाशी जास्त बोलत नाही किंवा कोणत्याही गोष्ट शेअर करत नाही, याचं वर्णन कवीने ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. हिज चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉईज अँड सॉरोज with the hardworking father who as a result is forced to retire into solitude. त्यांची जी मुलं आहेत, म्हणजे कवीच्या वडिलांची, म्हणजे कवी किंवा त्यांचे भाऊ बहीण जे असतील, ते बहुतेक वेळेस त्यांच्या म्हणजे त्यांचं असणारे आनंद किंवा दुःख किंवा त्यांच्या वडिलांचं असणारे जे काही आनंद आणि दुःख, हे त्यांच्या वडिलांबरोबर कधीच शेअर करत नसायचे किंवा करत नाहीत किंवा त्यांच्याशी कधी जास्त बोलतही नसायचं. ॲज अ रिझल्ट ही इज फोर्स टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. आणि त्याचा परिणाम असा होतो की ते वडील एकटे म्हणजे सॉलिट्यूड राहतात, म्हणजे कुटुंबामध्ये ते राहतात पण ते त्यांच्याशी कधीच जास्त मिळून मिसळून राहत नसतात. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. हे फार पेनफुल म्हणजेच दुःखदायक आहे. दुःखदायक असा एकटेपणा असतो जो मानवाने बनवलेल्या भौतिक जगापासून एकटे राहण्याचं प्रतीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याच घरात आपण राहतो, आपण आपल्या घरातला कर्ता असतो, एक वडीलधारा मोठा व्यक्ती असतो, कमवणारा व्यक्ती असतो, तरीही आपल्याशी घरामध्ये कोणी जास्त बोलत नाही, ज्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की ती व्यक्ती घरामध्ये कोणाशी जास्त बोलत नाही. म्हणजेच माणसाने बनवलेल्या या मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड, म्हणजे या भौतिक जगामध्ये माणूसच हा काय पडलेला आहे, एकटा पडलेला आहे. आणि याचं प्रतीक काय आहे, पेनफुल लोनलीनेस, म्हणजे दुःखदायक एकाकीपणा किंवा दुःखदायी एकटेपणा येणे. तर चला आपण आता कवितेला सुरुवात करूया. फादर रिटर्निंग होम. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. या ठिकाणी कवितेला आपण सुरुवात करतोय आणि कवी पहिल्या लाईनपासून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत की हाऊ हिज फादर वर्किंग एव्हरी डे अँड हाऊ when he came home, then what is the behavior of his father and family members with each other. तर चला सुरुवात करतोय मी कवितेला. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. या ठिकाणी कवी वडिलांच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी येण्याच्या प्रवास करताना ते त्या वर्णनासह कवितेला सुरुवात करतात. दिवसभर काम संपवून वडील संध्याकाळी उशिरा ट्रेनने प्रवास करीत असतात किंवा प्रवास करत येत असतात.
उशिरा संध्याकाळची ट्रेन हे आपल्याला या ठिकाणी सांगते की वडील किती काळ किंवा किती वेळ काम करतात हे या लाईनमधून आपल्याला समजतं. आणि लेट इव्हिनिंग ट्रेन म्हणजे त्यांना एवढं खूप काही काम करून किंवा त्यांना त्यांच्या जॉबवरून येताना एवढी संध्याकाळ होते, याच्यातून आपल्याला कळतं की ते किती घरी उशिरा येतात. असं या ठिकाणी कवी आपल्याला पहिल्या लाईनमधून सांगतो. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आता ज्यावेळेस ते प्रवास करत असतात त्यावेळेस ते ट्रेनने प्रवास करत असतात आणि एवढं काम करूनसुद्धा वडील रेल्वेच्या डब्यात डब्यामध्ये प्रवास करत असताना त्यांना त्या ठिकाणी काही कम्युटर्स म्हणजे सायलेंट कम्युटर म्हणजे कोण? प्रवासी, ट्रेनने ये जा करणारे, कामासाठी, जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी ये जा करणारे. तर जे काही त्या ठिकाणी इतर प्रवासी आहेत ते एकदम सायलेंट कम्युटर्स आहेत. ते जास्त काही बोलत नाहीत. ते मूक आहेत. इन द येलो लाईट. येलो लाईट म्हणजे काय? त्या पिवळ्या प्रकाशामध्ये ते एकदम शांतपणे उभे आहेत. म्हणजे प्रवास करत असताना तिथे असणारी जी काही लोकं आहेत ती एकमेकांशी जास्त बोलत नाहीत प्रवास करताना. म्हणजे ही ओळ प्रवासादरम्यान त्यांच्या त्यांच्या दुःखाचं एक वर्णन करतं. एवढे मेहनत केल्यानंतर त्या व्यक्तीला ट्रेनमध्ये सुद्धा बसायला जागा मिळत नाही. ते स्टँडिंगच उभे राहूनच घरी परत येतात. त्यांना आराम करायला किंवा विश्रांती घ्यायला जागाच मिळत नाही. आणि त्या ठिकाणी असणारे जे सायलेंट कम्युटर्स आहेत, म्हणजे जे प्रवासी आहेत, ते एकमेकांशी जास्त कधी बोलत नाही किंवा चर्चा करत नाहीत, असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. आता या ठिकाणी त्या ठिकाणी प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा आनंद किंवा कोणत्याही प्रकारचे एन्जॉयमेंट ते करत नाहीत. हे कवीने येलो लाईट या सिम्बॉलने आपल्याला म्हणजे हा रंग वापरून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा होतो की जो येलो लाईट म्हणजे पिवळा प्रकाश ही काही चांगली गोष्ट नसते. म्हणजे ते आयुष्यामध्ये जगत असताना त्यांना मोस्ट ऑफ अशा गोष्टी आहेत की ज्या अनुकूल नाहीत. म्हणजे याच्यातून येलो लाईट म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांच्या मनामध्ये भरपूर काही असं दुःख आहे आणि त्यांचा जो नेहमीचा प्रवास आहे ट्रेनने, तो नेहमीच कसा आहे? नीरस आहे, कंटाळवाणा आहे. त्याच्यामध्ये काहीच जास्त महत्त्वाचं वाटत नाही. सबर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज. कवींचे वडील हे नेहमीच ट्रेनने प्रवास करत असतात आणि प्रवास करत असताना त्यांना ज्यावेळेस ते ट्रेनमध्ये बसतात त्यावेळी जेव्हा प्रवास करायला सुरुवात करतात, अशी उपनगर, अशी फार स्टेशन्स असतात की जे ट्रेन पुढे जात असताना ते स्टेशन्स मागे सरकत असतात. पण त्याकडे पाहण्याचा कवीच्या वडिलांचा हेतू नाही किंवा त्यांना ते बघायला आवडत नाही. अनसिंग आईज म्हणजे ते तिकडे जास्त बघत बसत नाहीत, कारण ते त्यांच्यासाठी नेहमीचंच असतं. त्यांना त्याच्यामध्ये काही नाविन्य किंवा नवीन असं काही वाटत नाही, कारण त्यांनी सर्व काही ऑलरेडी ते बऱ्याचदा पाहिलेलं असतं. जेव्हा ते प्रवास करत असतात तेव्हा त्यांचं लक्ष फक्त घरी येण्याकडे त्यांची ओढ असते आणि ज्यावेळेस ते घरी येण्याकडे त्यांची ओढ असते त्यावेळेस बाहेर ते यासाठी बघत नाहीत की त्यांना बाहेर नवीन किंवा मनोरंजक असं काहीच दिसत नाहीत. नेक्स्ट लाईन. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट stained with mud and his bag stuck with books is falling apart. आता या ठिकाणी अर्थ असा होतो की त्यांचं जो शर्ट आहे, ती पॅन्ट्स आहे, हे त्या ठिकाणी पूर्णपणे पावसाने काय झालेलं आहे? ओले झालेले. म्हणजे या ठिकाणी कवी आपल्याला मान्सून सीझन म्हणजे पावसाळ्यात ऋतूमधील ही त्यांच्या वडिलांची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांचं शर्ट आणि त्यांची पॅन्ट्स आहे पूर्ण सॉगी म्हणजे ओलं झालेलं आहे. अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड. आणि त्यांचा जो काय ब्लॅक रेनकोट आहे, काळा जो रेनकोट आहे, हा पूर्णपणे चिखलाने माखलेला आहे किंवा खराब झालेला आहे. अँड हिज बॅग स्टफ विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. आणि त्यांची बॅग जी आहे ती पूर्णपणे पुस्तकांनी काय झालेली आहे? भरलेली आहे, पूर्ण जड झालेली आहे आणि ती त्याच्यातून इज फॉलिंग अपार्ट म्हणजे ती त्याच्यातून पुस्तक काढण्याचा किंवा काहीतरी शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांचा हात त्यासाठी काय होतोय? धडपडतोय ती बॅग बंद करण्यासाठी किंवा ती बॅग नीट सांभाळून ठेवण्यासाठी. हिज डीम्ड आईज बाय एज फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आता या ठिकाणी ते सांगतात या ओळीमध्ये पुन्हा कवीच्या वडिलांना त्यांच्या दरम्यान येणाऱ्या अडचणी या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा काय करतायत? प्रयत्न करतायत. तर बघूया काय सांगतात. हिज आईज डीम्ड बाय एज. वयामुळे त्यांचे जे काही डोळे आहेत हे डीम झालेले आहेत, थोडेसे अंधुक झालेले आहेत. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि ते ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये त्यांचे वडील हे त्यांना थोडंसं कमी दिसतं, अंधुक दिसतं, तरी ते घरी येण्याची घाई करतात किंवा ते घरी येण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे
ह्युमिड मान्सून नाईट, म्हणजे हे जे काही थोडंसं उदास वातावरण आहे, हे आपल्याला या ठिकाणी असं सांगतं की त्यांचं आयुष्य थोडंसं कंटाळवाणं आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये असं काही नवीन नाही किंवा त्यांना आनंद वाटेल असं काहीच नाही आहे. म्हणजे हे ह्युमिड मान्सून ह्या शब्दामधून आपल्याला कळतं. आता ज्या पहिल्या 2-3 लाईन आहेत, ज्या मी तुम्हाला सांगितल्या, की हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड अँड हिज बॅग स्टफ विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. याचा अजून एक असा अर्थ होतो की या म्हणजे याच्यामधून कवी म्हणजे त्यांच्या फादर्सना येणारे जे काही ट्रॅव्हलिंग प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला सांगतात. आणि त्या ठिकाणी देर इज अ मान्सून, त्या ठिकाणी पाऊस असल्यामुळे किंवा पावसाळ्याचा काळ असल्यामुळे जो ब्लॅक रेनकोट हा शब्द त्यांनी वापरला आहे, हा काय करतोय की पोएटच्या वडिलांचं आयुष्य हे किती नीरस किंवा कंटाळवाणं आहे हे ते ब्लॅक रेनकोट किंवा ब्लॅक या रंगापासून ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. तसंच की त्यांची जी बॅग आहे ती जी पूर्ण भरलेली आहे, याचा अर्थ दॅट पोएट्स फादर इज व्हेरी एज्युकेटेड अँड नॉलेजेबल पर्सन. म्हणजे ते एक सुशिक्षित अशी व्यक्ती आहेत आणि एक विद्वान माणूस आहे, हे या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. नेक्स्ट लाईन, नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता या ठिकाणी कवी आपल्याला म्हणतायत की कवी आता हे बघतायत की त्यांचे वडील ट्रेनमधून उतरत आहेत. याचा अर्थ काय की नक्कीच कवी हे ट्रेनचे ट्रॅक जे आहेत, म्हणजे रेल्वे लाईन जे आहे त्याच्या आजूबाजूलाच कुठेतरी ते राहत असतील. या ठिकाणी सांगता येते, नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. मी त्यांना आता ट्रेनमधून खाली उतरताना बघतोय. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. ज्यावेळेस ते ट्रेनमधून उतरतात त्यावेळेस ज्या पद्धतीने, आता आपल्याला माहिती आहे, जर एक मोठं एखादं सेंटेन्स असेल, त्याच्यातला एखादा अनइम्पॉर्टंट वर्ड जर तुम्ही काढून टाकला किंवा एखादा शब्द की ज्याची गरजही नाही आणि तुम्हाला त्याचा अर्थ लागतो, पण म्हणजे तो शब्द त्या वाक्यातून गेला तरी त्या वाक्याला काही फरक पडत नाही, त्या पद्धतीने ज्यावेळेस कवीचे वडील ट्रेनमधून उतरतात, एवढ्या मोठ्या ट्रेनमधून आणि एवढ्या मोठ्या गर्दीतून, त्यावेळेस एखादा शब्द कसा एखाद्या मोठ्या वाक्यातून, लांब वाक्यातून खाली पडतो, अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या वडिलांची तुलना ही त्या लाँग सेंटेन्स बरोबर केलेली आहे, म्हणजे त्या गर्दीशी केलेली आहे. या ठिकाणी लाईक हा शब्द वापरला आहे. या ठिकाणी ॲलिट्रेशन्स, सिमिली, पॅराडॉक्स हे शब्द, म्हणजे हे फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहे. ते नंतर मी नक्कीच तुम्हाला समजावून सांगेन. आता या ठिकाणी आपण परत समजून घेऊया की वडील ट्रेनमधून खाली उतरलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी कवी दिलीप चित्रे हे त्यांच्या वडिलांची तुलना एका लांब वाक्यात महत्त्व नसलेल्या शब्दाशी करतात, की ते अगदी अनन्य आहेत, म्हणजे त्यांच्या वडिलांची किंमत ही काय आहे, 0. जसा शब्द एखादा जर आपण काढून टाकला त्याचं व्हॅल्यू 0 होते, तसं त्यांच्या वडिलांची व्हॅल्यूसुद्धा त्या ठिकाणी काय होते, कमी होते. कवी म्हणतायत की त्यांचे वडील लांब वाक्यातून शब्द जसे खाली पडतात तसे ते त्या ट्रेनमधून काय होत आहेत, खाली उतरत आहेत. ट्रेनमध्ये गर्दी करण्यासाठी त्यांचे वडील किती महत्त्वाचे आहेत हे कवी या ठिकाणी सूचित करतात. म्हणजे ट्रेनमधून उतरताना त्यांना कोणीही बघत नाही किंवा तेही कोणाकडे बघत नाहीत. म्हणजे ते खाली आले की नाही की याचा कोणालाच काही फरक पडत नाही. म्हणजे ते ट्रेनमधून उतरतात याचा आणि जगाचा कसलाही इथे संबंध नाही. म्हणजे ते थोडेसे लोनली आहेत किंवा जे प्रवासी आहेत त्यांनासुद्धा काही या गोष्टींचा फरक पडत नाही. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आता आपल्याला माहिती आहे आपण ट्रेनने प्रवास करतो, तर प्लॅटफॉर्मवर जे असणाऱ्या फ्लोअर्स आहेत, लाद्या आहेत, ह्या नॉर्मली ग्रे कलरच्या, राखाडी कलरच्या असतात. ते आता या ठिकाणी सांगतायत की ट्रेनमधून खाली उतरल्यावर त्यांचे वडील घाईघाईने आपल्या घराकडे जायला निघतात. आता ग्रे प्लॅटफॉर्म आणि ते रेल्वे लाईन ओलांडून त्यांच्या लेनमध्ये, लेंथ म्हणजे काय, आता या ठिकाणी ती लाईन आपण कंप्लीट करूया. क्रॉसेस द रेल्वे लाईन एंटर्स द लेन. म्हणजेच काय की ती त्यांची जी रेल्वे लाईन आहे ती क्रॉस, म्हणजे ते ट्रॅक ते क्रॉस करून एंटर्स द लेन, म्हणजे त्या ठिकाणी स्टेशनच्या आजूबाजूला कुठेतरी त्या गल्लीमधून ते काय होतात, घराकडे येण्यासाठी निघतात. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. आता त्यांची जी चप्पल आहे ती पूर्णपणे काय झालेली आहे, मड म्हणजे चिखल आणि स्टिक म्हणजे चिकटणे, किंवा त्यांची चप्पल ही पूर्णपणे चिखलाने माखलेली आहे. बट ही हरीज ऑनवर्ड होम, म्हणजे काय, तरीही ते घराकडे येण्याची काय करतायत, घाई करतायत. घराकडे येण्याची त्यांची ओढ आहे की मी कधी घरी पोहोचतो आणि मी त्या ठिकाणी जाऊन आराम वगैरे करतो किंवा त्यांच्या पुढचे काही कामं करतो, असं त्या ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की कवी हे स्टेशनच्या आजूबाजूलाच कुठेतरी राहत आहेत. स्टेशनला उतरल्यानंतर जगाला
किंवा त्यांनाही या जगाचा काही त्यांचा संबंध नाही किंवा ते एकटेच आहेत, त्यांना या गोष्टींची काहीच फरक पडत नाही, या ठिकाणी कवी आपल्याला सांगतात. त्यांची चप्पल एवढी चिखलाने किंवा त्या मडने माखलेली आहे, तरी त्यांना घरी जाण्याची काय आहे, ओढ आहे, असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगतात. आता सेकंड स्टांजा आपण बघतोय. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग विथ टी, eating a stale chapati, reading a book. I will repeat the line. Home again, I see him drinking with tea. म्हणजे या ठिकाणी कवी सांगतायत की ज्यावेळेस वडील घरी पोहोचतात त्यावेळेस ते एक थोडासा वीक टी म्हणजे एक साधा चहा पितात. इटिंग अ स्टेल चपाती, स्टेल चपाती म्हणजे ते एक शिळी चपाती खातात. रीडिंग अ बुक, आणि त्यांची चपाती वगैरे खाऊन झाल्यावर ते पुस्तक वाचतात. आता या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे की याचा अर्थ असा होतो की घरी आफ्टर रिचिंग होम, घरी पोहोचल्यानंतर घरी त्यांची कोणीही काळजी घेत नाही किंवा काळजी करत नाही. याकडे कवी असं सांगतात की त्या माणसांना म्हणजे त्यांच्या वडिलांना चहा किंवा अन्नाची जास्त म्हणजे फ्रेशच असलं पाहिजे किंवा म्हणजे ताजंच असलं पाहिजे अशी काही त्यांना सवय नाही किंवा त्यांच्याशी काही तक्रार नाही. आणि ते चहा घेताना किंवा चहा पिऊन झाल्यावर किंवा चपाती खाऊन झाल्यावर ते पुस्तक वाचण्यावर काय देतात, त्यांचं जास्त लक्ष देतात. याचं कारण असं आहे की घरामध्ये त्यांच्याशी कोण बोलत नाही, तर उरलेला जो वेळ आहे, जो एकटेपणा आहे, तो ते पुस्तक वाचण्यामध्ये काय करतात, व्यस्त करतात किंवा ते त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करतात. म्हणजे या ठिकाणी असं आहे की कवीचे वडील असा विचार करतात की त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची चांगली किंवा खूप अशी काळजी घ्यावी, अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी काय करून दिलेली आहे, सोडून दिलेली आहे. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. आता या ठिकाणी थोडंसं आपण समजून घेऊया की अर्थ या ठिकाणी काय होतोय की आता या कवी या ठिकाणी सांगतात की एखादा व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्यापासून किंवा आपल्या घरातील कुटुंबापासून किंवा ह्या जगापासून कसा वेगळा होतो, हा विचार करण्यासाठी किंवा त्यांच्या मनामध्ये जर काही विचार आले तर त्यांचे वडील कशामध्ये जातात, टॉयलेटमध्ये जातात. म्हणजे या ठिकाणी आपण समजू शकतो की घरामध्ये एवढी माणसं असताना किंवा कुटुंब असताना तरीही मला विचार करण्यासाठी किंवा मला थोडासा मोकळा वेळ मिळवण्यासाठी कुठे जावं लागतं कवीच्या वडिलांना, तर ते टॉयलेटमध्ये जाऊन बसतात. ही ओळ जवळजवळ आपली जी पूर्ण कविता आहे याचा थीम सारांश सांगण्याचा प्रयत्न करते. वडिलांना खरोखरच त्यांच्या विचित्र अशा ह्या परिस्थितीची जाणीव आहे. जेव्हा ते घराकडे धाव घेतात, त्या कुटुंबातील काही जण त्यांना मदत करतील अशी त्यांना ॲक्च्युली खरी अपेक्षा असते. पण जेव्हा ते घरी पोहोचतात तेव्हा त्यांच्या ज्या काही अपेक्षा किंवा आशा आहेत ह्या कमी पडतात. कारण घरामध्ये गेल्यानंतर त्यांना कोणीच त्या ठिकाणी चहा किंवा त्यांना जेवण देत नाही किंवा वाढत नाही. त्यांना सर्व त्यांच्या हातानेच घ्यावं लागतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ही खंत आहे किंवा ही उदासीनता आहे. आणि शिवाय की त्यांना टॉयलेट हे त्यांचं किती छोटं जग आहे की त्यांना टॉयलेटमध्ये जाऊन विचार करावा लागतो. आणि त्यांच्या स्वतः असणाऱ्या एकाकीपणाबद्दल विचार करण्यासाठी त्यांना फक्त टॉयलेट हीच एक जागा काय त्यांना योग्य वाटते. म्हणजे आपण या ठिकाणी समजू शकतो की ही व्यक्ती किती एकटी किंवा एकाकी पडलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कवी त्यांच्या वडिलांच्या मनाची जी स्थिती आहे आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. मॅन्स इस्ट्रंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मानवी जे आयुष्य किंवा मानवाने जे काही हे जग निर्माण केलेलं किंवा आपण आपल्या आयुष्यामध्येच कसे इस्ट्रंजमेंट म्हणजे काय एकटे पडलेलो आहोत, म्हणजे आपली किंवा आपण वेगळे झालेलो आहोत, या ठिकाणी ह्या ओळींमधून आपल्याला कळतं. आता या ठिकाणी थोडंसं आपण पुढे जाऊया. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. आता ज्यावेळेस ते टॉयलेटमधून बाहेर येतात आणि समजा ते बाहेर येतात तर ते थोडे थरथरतात. आता कशाने थरथरतात आपण बघूया. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. म्हणजे ते काय करत असतील की टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर आपला जो बेसिन असतो किंवा वॉश बेसिन असतो त्या ठिकाणी ते हात धुवायला जात असतील. ते जे थंड पाणी आहे ज्यावेळेस ते हात धुताना त्यांचे हात काय होत आहेत, थरथरत आहेत किंवा थोडेसे ते कापत आहेत. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर्स ऑन हिज व्रिस्ट. आता ह्या लाईनच्या अगोदर थोडंसं मी सांगतो की ते का कापतायत किंवा का थरथरत आहेत. याचं कारण असं आहे की त्यांचं एज हे थोडं जास्त आहे किंवा ते आता म्हातारे झालेले आहेत. त्यांना सर्दी असेल किंवा त्यांना अशी भीती असेल की मी ह्या जगापासून थोडासा काय आहे, वेगळा आहे. ह्या भीतीमुळे त्यांचं अंग काय होत असेल, थरथरत असेल किंवा ते थोडेसे घाबरत असतील. नेक्स्ट लाईन. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर्स ऑन हिज रिस्ट.
त्यांच्या मनगटावर जे काही ते राखाडी म्हणजे ग्रे त्यांचे हेअर्स आहे, म्हणजे जे केस आहेत, मनगट म्हणजे आपलं असलेले हाताच्या बाजूला जे आपले व्रिस्ट आहे, आपला जो हात आहे, मनगट आहे, की त्या ठिकाणी त्यांच्या राखाडी केसांना चिकटून राहिलेले जे काही पाण्याचे थेंब आहे, ते थोडंसं त्यांच्याविषयीचं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, की हे त्यांच्या जीवनाचं प्रतीक आहे. राखाडी केस म्हणजे काय? जसे काय ते जुन्या विचारांचे आहेत किंवा ते थोडेसे कुटुंबापासून किंवा जगापासून हे वेगळे आहेत आणि त्यांचं आयुष्य आता कुठे पुढे सरकतंय वृद्धापकाळाकडे, किंवा ते आता त्यांचं थोडेसे एजेड झालेले आहेत किंवा ते आता थोडेसे वयस्कर झालेले आहेत. याला अनुसरून हे या ठिकाणी ग्रे ह्या शब्दाचा वापर केलेला आहे. ग्रेइंग हेअर्स म्हणून आपण समजू शकतो. म्हणजे त्यांचं जीवन हे महत्त्वपूर्ण आहे किंवा मौल्यवान आहे असं त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींना वाटत नाही. हिज सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. त्यांची जी काही मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये जे काही त्यांचे कुटुंब सदस्य आहेत, त्यांची मुलं आहेत या ठिकाणी, किंवा त्यांचे जे काही घरातले नातेवाईक आहेत, हे त्यांच्याशी कधीच म्हणजे विनोद किंवा आपण म्हणू शकतो रहस्य म्हणू शकतो, किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं जोक्स वगैरे किंवा सिक्रेट्स ते कधीच काय करत नाहीत, शेअर करत नाही किंवा त्यांच्याशी कधी चर्चा वगैरे करत नाही. म्हणजे या ठिकाणी कवी आणि त्याचे भाऊ बहीण म्हणजे पोएट्सचे फादर आहेत, त्यांची मुलं जे काही थोडीशी वाईट स्वभावाची आहेत या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं वडिलांशी असलेलं जे काही नातं आहे किंवा मैत्रीपूर्ण नातं ह्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. त्याऐवजी ती जी मुलं आहेत ते असा विचार करतात की त्यांचे वडील हे काय आहेत, ओल्ड आहेत, म्हणजे जुन्या विचारांचे आहेत, किंवा त्यांना ते थोडंसं ओझं मानतात आणि फक्त ते कुटुंबातील एकमेव कमाई करणारे सदस्य आहेत असा त्यांच्या मुलांचा काय तो समज आहे. ही विल नाऊ गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. आता या ठिकाणी कवीचे वडील आता संध्याकाळ झालेली किंवा रात्र झालेली आहे आणि ते आता काय होत आहेत म्हणजे आता शेवटच्या आपल्या कवितेच्या टप्प्यामध्ये किंवा शेवटला आपल्याला समजतंय की ते झोपायला जात असताना ते त्यांच्याजवळ एक रेडिओ ठेवतात आणि त्यामध्ये ते विचार करतात की त्यांचे कोणी पूर्वज म्हणजे ॲन्सेस्टर जे आहेत, पूर्वज, त्यांचे ग्रँडचिल्ड्रन म्हणजे नातवंडे असतील. आणि तसे थिंकिंग ऑफ नोमॅड्स म्हणजे काय, ॲक्च्युली नोमॅड्स म्हणजे हे हिस्ट्रीशी थोडंसं रिलेटेड आहे की जी आर्यवंशाची लोकं होती ती कशा पद्धतीने म्हणजे नोमॅड्स एंटरिंग्स अ सब कंटिनेंट थ्रू नॅरो पास म्हणजे काय, आता या ठिकाणी इतिहासाची जोड आहे. इतिहासामध्ये आपण बघितलं की आपले जे पूर्वज आहे हे खैबर खिंडीतून आलेले आहेत, म्हणजे अफगाणिस्तान आणि मला वाटतं आपल्या भारताची जी बाँड्री आहे त्या ठिकाणी जी खैबर खिंड आहे त्या ठिकाणावरून ते आलेले आहेत. सॉरी, अफगाणिस्तान की पाकिस्तान ॲक्च्युली माझ्या लक्षात नाही, पण ते खैबर खिंडीतून या ठिकाणी ते आलेले आहेत. म्हणजे हे ॲक्च्युली ते विचार करतात ह्या गोष्टींचा, म्हणजे भूतकाळातील किंवा भविष्यातील पिढीविषयी ते काय करत आहेत, विचार करत आहेत. आणि या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न करतात की मानवी संपर्कापासून मुक्त नसलेल्या त्यांच्या सांसारिक त्यांच्या आयुष्यातून हा त्यांचा सुटण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे ते कुटुंबाविषयीही जास्त विचार करत नाही आणि त्यांच्या मनामध्ये आर्यांविषयीचा काय येतो विचार, म्हणजे जे आपले जुने जे पूर्वज आहेत त्यांचा विचार येतो आणि कशा पद्धतीने प्राचीन काळापासून आजपर्यंत हा आपला समाज काय होत गेलेला आहे, बदलत गेलेला आहे. आणि ह्या आधुनिक जगामध्ये वृद्ध लोकांसाठी किंवा वयस्कर लोकांसाठी कुटुंबामध्ये कोणतेही स्थान नाही हे आपल्याला म्हणजे त्यांचे कवी आपल्याला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि जर कोणी घरामध्ये एकटं असेल किंवा एकाकीपणा असेल तर त्यांची काळजी किंवा त्यांचा विचार करण्यासाठी किंवा त्यांचं महत्त्व काय या ठिकाणी शून्य आहे असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या ठिकाणी सिम्पलमध्ये समजून घ्यायचं आहे की ही जी फादर रिटर्निंग होम जी ही कविता आहे ही आपल्या सोसायटीमध्ये असलेली जी काही आपली एल्डर्स पीपल आहेत, म्हणजे आपले आई वडील असतील, आपले आजी आजोबा असतील किंवा जी वयस्कर माणसं आहेत यांच्या जी काही आपल्याला जी काळजी घ्यायची असते ही आपण काळजी घेत नाही आहेत, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आहे. आणि कवी ह्या ठिकाणी अशा लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत की घरामधील जी मोठी व्यक्ती आहे यांची आपण नेहमीच काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी कवी त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की कशा पद्धतीने की कुटुंबातील सदस्य त्या मोठ्या घरातील मोठ्यांची काय घेत नाहीत, काळजी घेत नाही. म्हणजे या ठिकाणी काही अगोदरच्या काळामध्ये
घरातील मोठ्या माणसांना किंवा वयस्कर माणसांना एक वेगळं स्थान होतं, एक वेगळा मान होता. त्यांच्या शब्दाशिवाय काहीच गोष्टी घरात घडत नव्हत्या. पण आता त्यांची किंमत ही घरामध्ये शून्य झालेली आहे. हे प्रॅक्टिकल किंवा ही रिअलिस्टिक स्थिती कवीने ह्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये क्रिटिकल ॲप्रिसिएशन आणि फिगर्स ऑफ स्पीच हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवण्यात येतील. चांगली कविता ऐकायची आहे, समजून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत